हॅलो गाईज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बेसिक टू ॲडव्हान्स टोटल. आपण प्रोफॉर्म म्हणजे काय, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, फंडेड अकाउंट म्हणजे काय, ह्या गोष्टी पाहणार आहोत. तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यापासून तर शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजेल प्रोफॉर्म म्हणजे नक्की काय आणि फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये प्रोफॉर्म यूज करून तुम्ही किती पैसे कमवू शकता. तर फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मार्केट कोणतं बेटर आहे आणि इंडियन मार्केट बेटर आहे का फॉरेक्स मार्केट बेटर आहे आणि व्हॉट इज फॉरेक्स इन ट्रेडिंग इन इंडिया. आता पहा, आपण फॉरेक्स ट्रेडिंग कशा प्रकारे ट्रेडिंग करू शकतो इंडियामध्ये. तर फॉरेक्स ट्रेडिंग इंडिया रेफर टू बाइंग अँड सेलिंग फॉरेन करन्सीज. म्हणजे फॉरेन करन्सीज आपल्याला बाइंग आणि सेलिंग करायचे आता. म्हणजे तुम्ही आता एक्झाम्पल पहा तुम्ही. तर आपल्याला इंडियामधून युएसए ला जायचंय. इंडियामधून जर युएसए ला जायचं असेल तर आपलं इंडियन रुपये तिथे चालेल का, तर नाहीये. तर आपल्याला तिथं काय करावं लागेल, आपल्याला डॉलर मध्ये आपल्याला तिथं एक्सचेंज करावं लागेल. काही जर खरेदी करायचं असेल तर किंवा काही जरी घ्यायचं असेल तर आता पहा, आपण इथून आपण कुठे जाणार, बँकेमध्ये जाणार आणि बँकेमध्ये जाऊन काय करणार, आपण आपल्या जवळची इंडियन रुपीज देणार त्यांच्याकडे. समजा 90 रुपये इंडियनचा रेट चालू आहे रुपीजचा, तर आपण 90 रुपये देणार आणि त्यांच्याकडून $1 खरेदी करणार. ही झाली फिजिकल ट्रेडिंग ऑफ करन्सीज. फिजिकल मध्ये आपण ट्रेडिंग झाली ही. तर आपल्याला ही ट्रेडिंग करायची आपल्याला ऑनलाईन किंवा आपल्या डिमेट अकाउंट मध्ये, त्याला म्हणायचं फॉरेक्स ट्रेडिंग. तर आता पहा, आपल्याला इंडियामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग लीगल आहे का इलिगल आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर इंडियाच्या तुमच्या ऑफस्टॉक किंवा झेरोदा, एंजल वन ह्या जर ऍपवर फॉरेक्स ट्रेडिंग केली तर ती डायरेक्ट तुम्हाला लीगल आहे. बट तुम्हाला INR करन्सी पेअर मध्ये ट्रेडिंग करावी लागेल. तुम्हाला INR करन्सी ट्रेडिंग मध्ये ट्रेडिंग करायला भेटणार आहे. या ठिकाणी तुम्हाला गोल्ड मध्ये किंवा तुम्हाला युरो USD ह्या करन्सी पेअर मध्ये तुम्हाला इथे ट्रेडिंग करायला भेटणार नाहीये. तर तुम्ही जर इंडियन करन्सी मध्ये जर तुम्ही ट्रेडिंग केली तर तुम्ही डायरेक्ट लीगल, इंडियामध्ये डायरेक्ट लीगल आहे. इंडियामध्ये ही गोष्ट डायरेक्ट लीगल आहे. पण आपण ह्याच्यामध्ये करत नाही का, तर INR करन्सी पेअर मध्ये व्हॉल्यूम कमी असतो आणि ट्रेडिंग मध्ये सगळ्यात मेन गोष्ट आहे ती म्हणजे लिक्विडिटी आणि व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे जिथे जास्त लोक तोच बाजार मोठा असणार आहे ना, आणि त्या बाजारामध्ये आपल्याला जास्त व्हॉलॅटिलिटी, जास्त मुवमेंट बघायला भेटणार आहे. त्यामुळे आपल्याला फॉरेक्स ट्रेडिंग आपण पुढे दुसऱ्या ब्रोकरवर करणार आहेत किंवा आपण प्रोफॉर्म मध्ये करणार किंवा फंडेड अकाउंट मध्ये करणार आहेत. आपण काय करणार इथं फंडेड अकाउंट मध्ये लीगली ट्रेडिंग करणार आहेत. आता पहा, आता इलिगल डायरेक्ट जर बघायला गेले तर आपल्याला ज्या करन्सी पेअर मध्ये करायचे त्या करन्सी पेअर इंडियामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग इलिगल आहे. आपण MT5, MT4, XNEX, XM, OctaFX ह्या जर ब्रोकरवर करायला गेलं तर आपल्याला फॉरेक्स ट्रेडिंग हे इंडियामध्ये इलिगल आहे. आता पहा, आपल्याला फेमा ऍक्ट मोडायचा नाही. आपण लीगल पद्धतीने कसं करू शकतो, आपल्याला प्रोप्रायटरी फॉर्म किंवा प्रोफॉर्म्स कडे जायचंय. आपल्याला प्रोफॉर्म्स मध्ये घ्यायचंय आणि ते आपल्याला कॅपिटल प्रोव्हाइड करणार आहेत. आणि आपल्याला त्यांच्या थ्रू आपल्याला विड्रॉ देणार आहेत. म्हणजे आपण डायरेक्ट फॉरेक्स आपल्या बँकेच्या स्टेटमेंटवर आपल्याला डायरेक्ट XNEX, XM, OctaFX बाय सेलची आपल्याला दिसलं नाही पाहिजे. ही गोष्ट आहे. आपल्याला डायरेक्ट ट्रेडिंग आपल्याला करता येत नाही इंडियामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग. तर आपल्याला प्रोप्रायटरी फर्म मध्ये जायचंय किंवा फंडेड अकाउंट मध्ये जायचंय. आता सगळ्यात पहिल्यांदा ऍडव्हान्टेज ऑफ फॉरेक्स ट्रेडिंगचे पाहिजेत आपल्याला. ऍडव्हान्टेज काय आहेत फॉरेक्स ट्रेडिंगचे. आता सगळ्यात म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंगचा ऍडव्हान्टेज म्हणजे मोस्ट लार्जेस्ट अँड मोस्ट लिक्विडिटी मार्केट इन द वर्ल्ड. म्हणजे 6-7 ट्रिलियनचा पर डेचा त्याचा व्हॉल्यूम आहे. 6 आणि 7 ट्रिलियनचा त्याचा पर डेचा व्हॉल्यूम आहे. म्हणजे सगळ्यात जास्त मोठं मार्केट आहे इन फॉरेक्स. हे सगळ्या वर्ल्ड मध्ये फॉरेक्स ट्रेडिंग केले जाते. सगळ्यात मोठं मार्केट आहे फॉरेक्स ट्रेडिंग. आता सेकंड, आता जितकं जास्त मोठं मार्केट तिथे जास्त लोक असणार आहेत. जिथे जास्त लोक तिथे लिक्विडिटी जास्त, त्यानंतर मुवमेंट जास्त, अशा गोष्टी असणार आहेत. आणि 24 तास ओपन असतं.
सगळ्यात पहिलं सेकंड ऍडव्हान्टेज म्हणजे काय फॉरेक्स ट्रेडिंगचं, 24 तास मंडे टू फ्रायडे 5 दिवस 24 तास मार्केट ओपन असतं. त्याच्यामुळे तुम्हाला आशियन सेशन येतं, लंडन सेशन येतं आणि US सेशन येतं. तुम्ही सेशन वाईज तुम्ही कोणत्याही करन्सी पेअर मध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. सगळ्यात गोष्ट ही फ्रीडम आहे. फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये फ्रीडम आहे. इंडियन मार्केटमध्ये कसं आहे, तुम्हाला सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत अवेलेबल राहावंच लागतं. तुम्हाला जर काही काम असेल तर ती काम सोडून तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला तिथे अवेलेबल राहावं लागतं. तसं फॉरेक्स ट्रेडिंगचं नाहीये. फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये तुम्हाला 24 तास तुम्ही ट्रेडिंग करू शकता. तुम्ही जर मॉर्निंगला अवेलेबल नसेल तर तुम्ही दुपारी ट्रेडिंग करू शकता. तुम्ही जर दुपारी नसेल अवेलेबल तर तुम्ही संध्याकाळी ट्रेडिंग करू शकता. असं तुम्हाला. आणि इंडियनचा आणि फॉरेक्स ट्रेडिंगचा टायमिंग हे एकदम बेस्ट आहे. मॉर्निंगला सकाळी पहाटे ऍक्शन सेशन असतं, दुपारी लंडन सेशन असतं आणि संध्याकाळी आपण जेव्हा जागे असतो तेव्हा US सेशन असतं. सगळ्यात गोल्डन टाइम हे किंवा ट्रेडिंग करण्यासाठी फॉरेक्स मार्केट हे इंडियन लोकांना आहे बेस्ट, सगळ्यात बेस्ट. हाय लिव्हरेज म्हणजे पाहता इंडियन मार्केटमध्ये लिव्हरेज हे नाहीच, काहीच राहिलेलं नाही. आता या ठिकाणी लिव्हरेज किती आहे, या ठिकाणी एक्सनेस मध्ये किंवा काही ब्रोकर येतो 1:100, 1:200, 1:1000 किंवा 1:, अनलिमिटेड ब्रोकरेज देतात. 1:, अनलिमिटेड ब्रोकरेज देतात. या ठिकाणी तुम्हाला कॅपिटलचा इश्यू येणार नाही. तुम्ही अवघ्या $10 पासून सुद्धा ट्रेडिंग करू शकता फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये. आता पहा लोअर ट्रान्झॅक्शन कॉस्ट. आता या ठिकाणी ट्रान्झॅक्शन कॉस्ट म्हणजे लोअर का आहेत, या ठिकाणी इंडियन फॉरेक्स, मी डायरेक्ट सांगतो फॉरेक्स ट्रेडिंग इंडियामध्ये का बॅन. फॉरेक्स ट्रेडिंग दुबईमध्ये लिगल आहे, बाकीच्या देशांमध्ये लिगल आहे, इंडियनमध्ये का लिगल नाही, कारण की या ठिकाणाहून फॉरेक्स ट्रेडिंग मधून इंडियन गव्हर्नमेंटला काही फायदाच नाही, तर फॉरेक्स ट्रेडिंग का लिगल करते. सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी एक ट्रान्झॅक्शन कॉस्ट ही कमी, या ठिकाणी स्प्रेड असतो. म्हणून मी पुढे समजून सांगणार आहे स्प्रेड काय आहे. तर या ठिकाणी जो स्प्रेड असतो तो हाय ट्रान्झॅक्शन कॉस्ट असते आपली. आता या ठिकाणी 5वा ऍडव्हान्टेज काय आहे, ऑपॉर्च्युनिटीज फॉर टेक्निकल अँड फंडामेंटल फॉर ट्रेडर्स. आता पहा म्हणजे काय, तर तुमचं जे टेक्निकल अनालिसिस आहे, तुमची ट्रेंड लाईन असो, स्मार्ट मनी कन्सेप्ट असो किंवा ICT कन्सेप्ट असो किंवा तुमच्या प्राइस ऍक्शन असो, कोणतीही गोष्ट असो, तुमची फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये हे बेस्ट वर्क होणार आहे. या ठिकाणी थिटा डिके नाही किंवा तुमचे वेगळे डेल्टाचे पॅरामीटर नाही, ऑप्शन ट्रेडिंग सारखं असं नाहीये. या ठिकाणी टेक्निकल अनालिसिस हे वर्क होणार आहे. मोस्ट या ठिकाणी एक माणूस किंवा एक व्यक्ती कोणी या मार्केटला हलवू शकत नाहीये. त्याच्यामुळं हे जास्त इफेक्टिव्ह आहे. आता व्हॉट इज प्रॉप फर्म. आता पहा, आता प्रॉप फर्म म्हणजे काय, इंडियामध्ये व्हॉट आर द प्रॉप फर्म किंवा फंडेड अकाउंट म्हणजे काय. तर पहा, prop firm short for proprietary trading firm are companies that allow traders to trade firm's capital instead using their own money. आता ह्या कंपन्या काय करतात, तुम्हाला कॅपिटल प्रोव्हाइड करतात आणि काय म्हणतात, तुम्ही ह्यावर ट्रेडिंग करा आणि तुम्हाला ह्या ट्रेडिंग मधले जे प्रॉफिट आहे त्याच्यामधले तुम्हाला 80% किंवा 20% असे किंवा 70% तुमचे, तर 20-30% आमचे म्हणजे कंपनीचे. ह्या अशा कंपन्या असतात त्या तुम्हाला कॅपिटल प्रोव्हाइड करत असतात. कॅपिटलची कमतरता नाही कंपन्यांकडे, त्याच्यामुळे कॅपिटल तुम्हाला या ठिकाणी त्यांना कंपन्यांना एक बेस्ट ट्रेडर भेटतो आणि तुमचं पण कॅपिटलचं इश्यू हा सॉल्व्ह होतो आणि तुम्हालाही मोठं ट्रेडर भेटतो, मोठं कॅपिटल भेटतं. आता या ठिकाणी पहा, आता आपल्याला या कंपन्या कशा शोधायच्या, आता या कंपन्या आपल्याला कशा शोधायच्या, आता कोणत्या बेस्ट आहेत प्रॉप फर्म कंपन्या फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये आपल्याला कशा बघायच्या, हाऊ टू फाइंड प्रॉप फर्म्स. आता आपल्याला काय करायचंय पहा, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देतो या प्रॉप फर्म मॅचची. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करायचंय तुम्हाला. तर आता आपण गुगलवर जाऊन सर्च करू बेस्ट प्रॉप फर्म कोण देतात. आता आपल्याला काय करायचंय, गुगलवर जायचंय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, गुगलवर जायचंय. गुगलवर गेलो या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, प्रॉप फर्म मॅच ही पहिली वेबसाईट आहे. पहा, प्रॉप फर्म मॅच या वेबसाईटवर जायचं आपल्याला. पहिली वेबसाईट आहे प्रॉप फर्म मॅच बेस्ट प्रॉप ट्रेडिंग फर्म्स 2025 या वेबसाईटवर जायचं आपल्याला. आता मी ऑलरेडी ही लॉग इन केलेली वेबसाईट, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी आपण लॉग इन केलेली वेबसाईट, या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायची. मी या ठिकाणी सनराइज ट्रेडिंग लॉग इन केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सनराइज ट्रेडिंगने मी लॉग इन केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणाहून तुम्हाला लॉग इन करायचंय आणि तुम्हाला खाली यायचंय. या ठिकाणी पहा,
असे वेगवेगळ्या कंपन्या डायरेक्ट येत येतं. आता पहा या ठिकाणी तुम्ही फर्म्स, त्यानंतर या ठिकाणी पहा फर्म्स, रँक, कंट्री, हे प्रोफॉर्मचे अकाउंट येतं. हे पहिलं आहे फंडिंग पिप्स, ही जी कंपनी, आता ह्या कंपनीला किती जणांनी सेव्ह केले, किती जणांनी लाईक केले, इथं या ठिकाणी दाखवते. पहा किती जणांनी लाईक केले. त्यानंतर रिव्ह्यू, या ठिकाणी रिव्ह्यू दिलेत त्यांनी, किती लोकांनी रिव्ह्यू दिलेत या कंपनीला. त्यानंतर ही कंपनी कोणत्या देशाची, त्यानंतर इयर्स ऑफ ऑपरेशन, किती वर्षापासून ही कंपनी ऑपरेशन करते, फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये प्रोफॉर्म कॅपिटल प्रोव्हाइड करते. आता त्यानंतर आता पहा त्यानंतर काय काय प्लॅटफॉर्म, कोणकोणते प्लॅटफॉर्म तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी देते. त्यानंतर ही MT5 असो, सी ट्रेडर असो किंवा XYZ कोणते प्लॅटफॉर्म असो. आता पहा ह्यानंतर ऍसेट, कोणकोणते ऍसेट मध्ये तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी कंपनी कॅपिटल प्रोव्हाइड करते, क्रिप्टो मध्ये करते. त्यानंतर एनर्जी, FX, इंडेसेस, मेटल्स म्हणजे गोल्ड, FX म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंगच्या करन्सीज, इंडेसेस म्हणजे US100 किंवा ह्या बाहेरच्या देशाच्या इंडेक्स त्याच्यामध्ये ही कंपनी आपल्याला कॅपिटल प्रोव्हाइड करते. आता पहा बेस्ट कंपनी कोणती, बेस्ट कंपनी कोणती ते आपल्याला कसं पाहिजे, सगळ्यात महत्वाचा पॉईंट, बेस्ट कंपनी कोणती ते आपल्याला कसं पाहिजे. आता या ठिकाणी पहा त्यांनी काय केलेलं आहे, फिल्टर दिलेले, या ठिकाणी फिल्टर दिलं, या ठिकाणी मी फिल्टरवर क्लिक केलं, फिल्टरवर क्लिक केलं त्यानुसार वेगवेगळे फिल्टर आले. पहा तुम्ही रँक, कंट्रीज, इयर्स ऑफ ऑपरेशन, ऍसेट, प्लॅटफॉर्म, प्रोग्राम टाईप, मॅक्स ॲलोकेशन. त्यानंतर मी आता रिसेट फिल्टर करतो, मी रिसेट फिल्टर केलाय. आता आपण काही फिल्टर लावून पाहूयात. आता मी काय केलं, फ्रॉम्सवर क्लिक, मी चॅलेंजेसवर क्लिक केलं, काय आलं, आता चॅलेंजेस आले किती. या ठिकाणी पहा फिल्टरवर क्लिक केलं, त्यानंतर ऍसेट, मी ऍसेट काय केलं, फॉरेक्स ट्रेडिंग केलं, स्टॉक नाही केलं. त्यानंतर मी साईज, आता किती साईज तुम्हाला अकाउंट पाहिजे. आता मी जर बेसिक असेल, आता मी घेतो ती 10,000च्या पुढले अकाउंट घेतो, 10,000 घेतो, 25,000 घेतो. तर तुम्हाला कोणतं अकाउंट घ्यायचं ते तुम्हाला शोधायचे. आता तुम्हाला समजा $5,000 अकाउंट घ्यायचे, मी सगळ्यात बेसिक सांगतोय, तुम्हाला $5,000 अकाउंट घ्यायचे, तर तुम्ही $5,000 क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला किती स्टेपचं घ्यायचे, आता कोणते कोणते स्टेप आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी फर्स्ट स्टेप असतं, 2 स्टेप असतं, 3 स्टेप असतं, 4 स्टेप असतं, इन्स्टंट फंडिंग. पण सध्या मार्केटमध्ये फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप आणि इन्स्टंट ह्या गोष्टी टॉपला चाललेल्या आहेत. थर्ड स्टेप आणि फोर्थ स्टेप हे कुणी घेऊ नका. आता पहा आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे अकाउंट घ्यायचे. तर आता मी समजा आपल्याला मी काय केलं, फर्स्ट स्टेप, मी हा फर्स्ट स्टेप क्लिक केलं, सेकंड स्टेप काढून टाकलं. आपल्याला या ठिकाणी फिल्टर लावून आपल्याला अकाउंट शोधू शकता. आणि या ठिकाणी मी काय केलं, अकाउंट साइड, या ठिकाणी मी काय केलं, आता पहा या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता प्राइसवर. या ठिकाणी फंडिंग पिप्स आहे ते आपल्याला किती दाखवते, $47 मध्ये आपण हे $5,000 अकाउंट घेऊ शकता. म्हणजे आता $5,000 विचार करा तुम्ही, $5,000 अकाउंटला तुम्ही $47 ही काय तुमची पहिल्यांदी फी, हे तुम्हाला फी भरायची. हे तुम्हाला डायरेक्ट हे ओरिजिनल अकाउंट देणार नाहीत किंवा डायरेक्ट तुम्हाला रिअल अकाउंट देणार नाहीत. हे तुम्हाला पहिल्यांदा काय करते, तर तुम्हाला पहिल्यांदा, आता मी तुम्हाला काहीच फिल्टर सांगितले, तुम्हाला हे फिल्टर वेगवेगळे शोधायचे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑफर, कोणते बेस्ट रिव्ह्यू येतं, कोणतं परफॉर्म घेतलं पाहिजे. त्यानंतर कोण पुढं बा, या ठिकाणी बघा पुढं स्प्रेड आहे, पे आउट कोणतं फास्ट देतंय, पे आउटची सायकल कशी, त्यांची परफॉर्म रूल कोणते कडक येतं, कायचे बेटर येतं, फेवरेट फर्म कोणते लोकांच्या, नंतर रिव्ह्यूवर घेऊ शकता. त्यानंतर बेस्ट सेलर कोणते येतं, सगळ्यात लोक जास्त कोणते येतं, चॅलेंजेस, ऑफर्स, ह्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत. ही जी वेबसाईट आहे ही ह्याच्यासाठीच बनली. ह्या वेबसाईटचं नावच काय, परफॉर्म मॅच. ही तुम्हाला बेस्ट एक फंडेड अकाउंट शोधून देणार आहे आणि तुम्ही हिथून घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट मी तर माझ्या पद्धतीने मी तुम्हाला 2 आपले फंडेड अकाउंट, बेस्ट फंडेड अकाउंट जे आता वर्ल्ड मध्ये बेस्ट टॉपला येतं ते मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे किंवा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक घेतो, तुम्ही तिथून बाय करू शकता. आता पहा, आता आपण
त्यानंतर आता बघा, हा हाऊ टू बेस्ट परफॉर्म. आता पहा, आता चेक युजिंग फिल्टर लावून आपल्याला पाहिजे. त्यानंतर गिव्ह अवेज, ह्या गोष्टीकडे लक्ष करा. आता माझ्यासारखे 1-2 युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून काही कंपन्या काय करतात, कंपन्यांना आता पहा, कंपन्यांची जी आपण जी फी भरतो, समजा मी आता सांगितलं तुम्हाला $5,000 अकाउंट $47 आहे. तुम्ही जर हे अकाउंट फेल केलं तर ही फी कोणाला जाणार आहे? ही फी कोणाला जाणार आहे? कंपनीला जाणार आहे. ही फी कंपनीला जाणार आहे. तुम्ही जर अकाउंट, आता ट्रेडिंग मध्ये 90% लोक लॉस करतात, तर हे जे अकाउंट घालवतात लोक, ह्यांची जी फी भरलेली ती कोणाला जाती? कंपनीला जाती. कंपन्या काय करतात, ह्या फीवरून ह्या गोष्टीवरून गिव्ह अवे घेऊन येतात. गिव्ह अवे का घेऊन येतात? ते स्वतःचं प्रमोशन करतात. ते स्वतःचा डायरेक्शन, हा बिझनेस आहे, हा त्यांचा पण बिझनेस आहे. ते स्वतः प्रमोशन करते त्यांचं आणि गिव्ह अवे घेऊन येतात. माझ्यासारखे युट्यूबरला सांगतात की आमचे प्रमोशन, आमचं अकाउंट तुम्ही प्रमोट करा, आम्ही तुम्हाला गिव्ह अवे मध्ये तुमच्या युजरसाठी अकाउंट देतो. तसे गिव्ह अवे मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करून तुम्ही विन करू शकता. किंवा तुम्ही डिस्कॉर्ड जॉईन करा, कंपनीचे डिस्कॉर्ड जॉईन करा. ते तुम्हाला सजेस्ट करतात की कसं तुम्हाला गिव्ह अवे मध्ये पार्टिसिपेशन करायचंय. ते वेगवेगळे डिस्कॉर्डवर जास्त ह्या कंपन्या गिव्ह अवे घेऊन येत असतात. आता त्यानंतर बघूया टाइप्स ऑफ फंडेड अकाउंट. फंडेड अकाउंटचे टाइप्स कोणकोणते आहेत? फंडेड अकाउंटचे मेन 3 टाइप्स आहेत. पहिला म्हणजे फर्स्ट स्टेप फंडेड अकाउंट, त्यानंतर सेकंड आहे सेकंड स्टेप फंडेड अकाउंट, थर्ड आहे इन्स्टंट फंडेड अकाउंट. फर्स्ट स्टेप फंडेड अकाउंट म्हणजे काय? तुम्हाला समजा एक्झाम्पल, तुम्हाला समजा 10,000चं अकाउंट भेटले, $10,000. आता तुम्हाला एकाच फेजमध्ये तुम्हाला ते काय म्हणणार, आम्हाला 10% बनवून दाखवा तुम्ही. 10% म्हणजे किती? $1,000. तुम्ही जर $1,000 बनवले तर तुमचं टार्गेट पॉईंट काय? तुमचं टार्गेट हिट झालं आणि ते लगेच तुम्हाला ओरिजिनल अकाउंट देणार, म्हणजे रिअल अकाउंट देणार. फर्स्ट स्टेप हे झालं फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप मध्ये कसं होतं, त्याला तुम्हाला पहिल्या फेज मध्ये 10% बनवावं लागतात आणि सेकंड फेज मध्ये तुम्हाला 4% बनवावं लागते. म्हणजे पहा, सेकंड स्टेप म्हणजे आता तुम्हाला पहिल्यांदा डेमो अकाउंट देणार, त्यामध्ये तुम्ही जर 10% बनवले तर परत तुम्हाला एक डेमो अकाउंट देणार, त्याच्यामध्ये तुम्हाला 4% बनवावं लागणार. जर तुम्ही 4% बनवले तर तुम्हाला डायरेक्ट तिसऱ्या नंबरला तुम्हाला ते रिअल मध्ये अकाउंट देणार. पण आता पहा, सेकंड स्टेपची फी कमी असते, ह्याच्यामध्ये रोल कमी असते. वन स्टेप मध्ये थोडेसे कॉम्प्लिकेटेड असते आणि त्याच्याही पेक्षा कॉम्प्लिकेटेड हे इन्स्टंट फंडिंग मध्ये असते. इन्स्टंट फंडिंग म्हणजे काय हे पहा. इन्स्टंट फंडिंग म्हणजे काय? तर इन्स्टंट फंडिंग म्हणजे तुम्ही एक अकाउंट, तुम्ही काय करणार, फी भरणार आणि तुम्ही अकाउंट घेणार डायरेक्ट रिअल अकाउंट. इन्स्टंट फंडिंग म्हणजे डायरेक्ट रिअल अकाउंट. या ठिकाणी तुम्हाला एक कोणतेही टार्गेट हिट करायचं नाही किंवा तुम्हाला डेमो ट्रेडिंग केले, तुम्हाला डायरेक्ट रिअल मध्ये ते अकाउंट देणार आहे. ते डायरेक्ट तुम्हाला रिअल मध्ये अकाउंट देणार आहेत आणि तुम्हाला डायरेक्ट म्हणणार तुम्ही ट्रेडिंग करा. आणि पण आता पहा, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रूल कडक असतात ते इन्स्टंट फंडिंग मध्ये. त्यानंतर फर्स्ट स्टेप मध्ये मिडियम रूल कडक असतात आणि सेकंड स्टेप मध्ये सर्वात इझी रूल असतात. इन्स्टंट फंडिंग मध्ये सर्वात जास्त रूल कॉम्प्लिकेटेड असतात. आता पहा, आता आपण पुढे जाऊयात. आता प्रॉप फॉर्मचे फायदे काय? प्रॉप फॉर्मचे काय फायदे? तर ऍडव्हान्टेज ऑफ प्रॉप फॉर्म, ट्रेड बिग कॅपिटल. आता मला सांगा, तुम्ही जर तुमच्या रिअल अकाउंट मध्ये जर $100 टाकले, रिअल अकाउंट मध्ये जर तुम्ही $100 टाकले तर तुम्ही काय मंथली एक्सपेक्टेशन ठेवणार? तुम्हाला मंथली 5% ट्रेडरला एक्सपेक्टेशन ठेवावं लागतं. 5% तुम्ही जर पैसे दुप्पट करण्याचं एक्सपेक्टेशन ठेवलं किंवा तिप्पट करण्याचं एक्सपेक्टेशन ठेवलं तर तुम्ही नक्की लॉस करणार. आता मी सांगितलं तुम्हाला 5% म्हणजे मंथली किती झाले तुमचे 5. आता 100चे किती झाले? $5 झाले मंथली. तर हे तुम्हाला पैसे कमवले सारखे पण नाही वाटणार. हे तुमचं कॅपिटल छोटे आहे, स्मॉल कॅपिटल आहे. आता तुम्ही जर $100 भरून तुम्हाला जर 10K चं अकाउंट भेटलं तर तुमचे 5% म्हणजे किती झाले? $500. $500 म्हणजे तुमची मंथली सॅलरी झाली. तुम्ही जर $500 जर एझी मध्ये काढू शकता, 5% फॉरेक्स मधून तुम्ही एझी मध्ये काढू शकता. 5% हे म्हणजे तुम्ही मंथली सॅलरी, तुम्ही ह्या प्रॉप फॉर्म अकाउंट मधून तुम्ही मंथली सॅलरी काढू शकता. आता पहा, आता लिमिटेड रिस्क टू ट्रेडर. कॅपिटल मोठं असल्यामुळे लिमिटेड रिस्क ऑब्विसली असणारच ना.
कॅपिटल या ठिकाणी तुम्हाला मोठं भेटते. कॅपिटल मोठं भेटल्यामुळे तुम्हाला रिस्क हे लिमिटेड आहे. त्यानंतर तिसरं आहे स्केलेबल प्रॉफिट. आता पहा, तुम्ही जर 10,000चे 10% केले तर तुम्हाला ते डायरेक्ट मोठं अकाउंट देते. तुम्ही ते पैसे विड्रॉ नाही करायचे, तुम्हाला स्केल करता येतं तुमचं अकाउंट. म्हणजे 10,000 तर तुमचं अकाउंट डायरेक्ट 25,000 जाईल किंवा 20,000 जाईल. तुम्ही जर 10% अचीव केलं, आता तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक जो फॉर्म किंवा फंडेड अकाउंट ह्यांची वेबसाईट आहे, त्यांच्या वेबसाईटवर जाऊन FAQ सेक्शन असतो, तिथं दिलेला FAQ सेक्शन असतो. प्रत्येक वेबसाईटवर एक FAQ सेक्शन असतो. त्या ठिकाणी प्रत्येक तुमच्या फंडेड अकाउंटचे रूल लिहिलेले असतात. ते रूल तुम्हाला रीड करायचे. तुम्ही जर रीड केले तर तुम्हाला समजेल हा फंडेड अकाउंट पास कसं करायचं. सगळ्यात महत्वाचं फंडेड अकाउंट मध्ये एक आहे जे आसन ते रूल आहेत. तुम्ही जर रूल मध्ये नाही राहिलात तर फंडेड अकाउंट ब्रेक होणार. तुम्ही जर रूल मध्ये राहिलात तर फंडेड अकाउंट तुमचं विन होणार. आता या ठिकाणी बेस्ट फॉर रिस्क मॅनेजमेंट. आता पहा, तुम्ही जर $100च्या अकाउंट मध्ये एका ट्रेड मध्ये 1% ची रिस्क घेतली आणि 2% प्रॉफिट केलं तर तुमचे झाले $2 एका ट्रेड मध्ये. आणि तुम्ही 10Kच्या अकाउंट मध्ये तर 1% ची रिस्क घेतली तर ती झाली 100% आणि प्रॉफिट झालं तुमचं $200 म्हणजे 2%. बेस्ट फॉर रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट हे करण्यासाठी हे बेस्ट आहे. या ठिकाणी प्रॉफिट ऑटोमॅटिक मोठं होते. हे ऍडव्हान्टेज आहेत, सगळ्यात जास्त ऍडव्हान्टेज आहेत प्रॉप फॉर्म ट्रेडिंगचे. आता पहा, भरपूर असे रूल आहेत प्रॉप फॉर्म ट्रेडिंग मध्ये. भरपूर असे रूल आहेत. तर आपण त्यामधले जे कॉमन रूल आहेत प्रॉप फॉर्म ट्रेडिंग मध्ये आपण ते पाहणार आहोत. जे कॉमन रूल आहेत ते पाहणार आहोत आपण. आता पहा, आपल्याला काय केलेलं असतं, आता एक फंडेड अकाउंट आपल्याला डेमो दिलेलं असतं. डेमो फंडेड अकाउंट देतात ते. पहिल्यांदा आपल्याला फी वरून आपल्याला काय देतात ते पहिल्यांदा डेमो देतात. आपल्याला काय रिअल अकाउंट देत नाही तर ते पहिल्यांदा ते काय आपल्याला रिअल अकाउंट देत नाही तर पहिल्यांदा. त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय म्हणते तो प्रॉफिटचं टार्गेट तुम्ही हिट करा. 10% असेल किंवा काहींचं 8% असेल. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. 1 स्टेप असेल, 2 स्टेप असेल किंवा इन्स्टंट असेल. जरी इन्स्टंट असलं तरी ते विड्रॉ घेण्यासाठी काहीतरी क्रायटेरिया लावतात किंवा 5% टार्गेट तुम्ही हिट करा आणि विड्रॉ घ्या. म्हणजे असे क्रायटेरिया लावतात. म्हणजे प्रॉफिटचं टार्गेट हे तुमचा मेन पहिला रूल आहे प्रॉप फॉर्म ट्रेडिंग मधला. तुम्ही 10% करा, विड्रॉ घ्या किंवा अकाउंट पास करा. तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर तुम्हाला डेली ड्रॉडाऊन लिमिट हे पण गोष्ट देते. आता तुम्हाला जर समजा 10,000चं अकाउंट घेतलंय, तुम्ही $10,000चं अकाउंट घेतलंय तर तुम्हाला डेली ड्रॉडाऊन लिमिट दिलेलं जातं. डेली ड्रॉडाऊन लिमिट किती? समजा तुम्हाला डेली ड्रॉडाऊन लिमिट 5% आहे. 5% डेली ड्रॉडाऊन लिमिट म्हणजे 10,000चे 5% किती? $500. $500 पेक्षा जास्त मोठा लॉस करू शकत नाही तुम्ही एका दिवसामध्ये. हे लिमिट दिलं. जर तुम्ही $500 पेक्षा जास्त लॉस केला, $500 एका दिवसामध्ये, $500 पेक्षा 10,000च्या अकाउंट मध्ये 9,500च्या खाली जर मार्केट तुमचं जर अकाउंट आलं, ते अकाउंट तुमचं फेल होणार. ते अकाउंट तुमचं जाणार आणि तुमची जी भरलेली फी आहे ती सुद्धा जाणार. आता पहा, त्यानंतर आपण पाहूयात नेक्स्ट रूल ऑफ फंडेड अकाउंट. आता पहा, याच्यामध्ये वेगवेगळे ड्रॉडाऊन असतात. फंडेड अकाउंट मध्ये वेगवेगळे ड्रॉडाऊन असतात. स्टॅटिक ड्रॉडाऊन म्हणजे फिक्स ड्रॉडाऊन आणि ट्रेलिंग ड्रॉडाऊन म्हणजे मूव्हिंग ड्रॉडाऊन. या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल मी तुम्हाला घेऊन सांगतो. आता तुमच्याकडे समजा $1,00,000चं अकाउंट आहे. तुमच्याकडे काय आहे? $1,00,000चं अकाउंट आहे. $1,00,000चं. तर या अकाउंटवर समजा स्टॅटिक ड्रॉडाऊन काय आहे? 10% जर खाली आलं अकाउंट, 10% मायनस मध्ये अकाउंट आलं किंवा तुमचं अकाउंट आलं 90,000 तर तुमचं अकाउंट जाणार आहे. हे तुमचं स्टॅटिक आहे, फिक्स आहे. तुम्ही जर 1,00,000चे तुम्ही 5,000 प्रॉफिट केलं, तुम्ही 1,05,000 तुमचं अकाउंट गेलं, तरी खाली जर 90,000 आलं तरी पण ते तुमचं अकाउंट जाणार आहे. तेव्हा तुमचं अकाउंट जाणार आहे. ते तुमचं स्टॅटिक आहे, ते तुमचं फिक्स आहे. आता इन केस आता तुम्ही ट्रेलिंग पहा. ट्रेलिंग मध्ये कसे, आता तुमचं $1,00,000चं अकाउंट आहे आणि तुम्ही प्रॉफिट केलाय 1,05,000.
म्हणजे तुम्ही $5,000 प्रॉफिट केले वर. आता तुमचं अकाउंट जे ट्रेलिंग असणार आहे ते तुमचं 5% अप आलेलं आहे. म्हणजे तुमचं काय 10% फिक्स आहे. या ठिकाणी तुमचं पहिल्यांदा 10% होतं, पण तुम्ही प्रॉफिट केल्यानंतर तुमचं किती झालं 15%. म्हणजे 90,000 आलं तरच तुमचं अकाउंट जाणार आहे. आणि या ठिकाणी तुम्ही 1,00,000चं $5,000 प्रॉफिट केले, पण हे ट्रेलिंग काय झालं वरून 90,000हून 95,000 आलं. म्हणजे हे काय झालं ट्रेल झालं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय आहे ट्रेलिंग. तुम्ही अजून 5,000 प्रॉफिट केलं, म्हणजे 1,10,000 प्रॉफिट केलं, तर तुमचं ट्रेलिंग अकाउंट कुठं आलं, तुमचं अकाउंट आलं ट्रेलिंग खालून वर 1,00,000. म्हणजे 1,10,000 परत जर 1,00,000 अकाउंट आलं तर तुमचं ते अकाउंट जाणार. तुम्ही जर प्रॉफिट विड्रॉ केलं, तुम्ही जर वरचे $10,000 विड्रॉ केले तर तुमचं परत रिसेट होणार, ते 90,000 येणार. बट तुम्ही जर विड्रॉ केलेले नसतील आणि पुन्हा मार्केट खाली आलं तर तुमचं ते अकाउंट जाणार. म्हणजे या ठिकाणी काय होतंय फिक्स तुम्हाला 10% भेटणार आहे. या ठिकाणी तुम्हाला फिक्स 10% भेटणार आहे. आणि या ठिकाणी तुम्ही जर प्रॉफिट केलं जास्त असाल तर तुमचं ड्रॉडाऊन लिमिट पण जास्त होत जाणार आहे. म्हणजे कधी पण आपल्याला स्टॅटिक ड्रॉडाऊन कडे जायचं आहे जास्त करून आपल्याला. आणि ह्या गोष्टी असतात स्टॅटिक ड्रॉडाऊन असतं 1 स्टेप मध्ये आणि 2 स्टेप मध्ये. 2 स्टेप मध्ये जास्त करून पाहायला भेटतं स्टॅटिक ड्रॉडाऊन. आणि ट्रेलिंग जे ड्रॉडाऊन असतं ते आपल्याला बघायला भेटतं इन्स्टंट फंडिंग अकाउंट मध्ये, जे तुम्हाला लगेच कॅपिटल देतात. त्याच्यामध्ये आता पहा कंपन्यांचा उद्देश असतो रूल असते जास्त करून. ह्याच्यामध्ये त्यांचा उद्देश पण असतो तुम्ही लवकरात लवकर अकाउंट फेल करावा, ही पण गोष्ट असते. पण तुम्हाला रूल तोडायचे नाही. तुम्ही जर अकाउंट फेल केलं तर तुमचं जी अकाउंटची फी असते हे त्यांचं प्रॉफिट असतं. अशा पण गोष्टी असतात. आता पहा त्यानंतर रूल येतं. त्यानंतर मॅक्झिमम ड्रॉडाऊन. आता मी तुम्हाला काय सांगितलं मागाशी सांगितलं डेली ड्रॉडाऊन किती असतं 5% असतं 3% असतं. हे तुम्हाला त्या कंपनीच्या FAQ सेक्शन मध्ये जाऊन रीड करायचंय. हे तुम्हाला कंपनीच्या FAQ सेक्शन मध्ये फिल्टर लावून ते करून तुम्हाला रीड करायचं किंवा पाहायचंय. आता मॅक्झिमम ड्रॉडाऊन आता मी सांगितलं डेली ड्रॉडाऊन किती असतं 5% असतं 3% असतं. मग मॅक्झिमम म्हणजे काय ओव्हरऑल तुमचं अकाउंट तुम्ही किती करू शकता लॉस. तुमचं अकाउंट जर $10,000 असेल तर खाली ते आलं 9,000 आलं तर ते तुमचं अकाउंट जाणार. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला किती भेटतंय 10%च भेटतंय. एका दिवसात 5%. एका दिवसात जर 5% पेक्षा जास्त केलं तरी तुमचं अकाउंट जाणार. आणि 2 दिवसात 10%च्या वर गेलं तरीही तुमचं अकाउंट जाणार. समजलं का. म्हणजे तुम्हाला 10% हे फिक्स भेटतंय तुम्हाला मॅक्झिमम ड्रॉडाऊन. आता मिनिमम जे 4 नंबरचा रूल आहे तो म्हणजे काय मिनिमम ट्रेडिंग डेज. मिनिमम ट्रेडिंग म्हणजे आता एखाद्या ट्रेडिंगचा मिनिमम ट्रेडिंग दिवस असते 5. म्हणजे 5 दिवसाचा अकाउंट पास करायचं का तर असं नाहीये. मिनिमम ट्रेडिंग डेज म्हणजे कसं आहे तर तुम्हाला जे प्रॉफिट टार्गेट अचीव करायचंय 10%चं ते तुम्हाला कमीत कमी 5 दिवसात कंप्लीट म्हणजे तुम्हाला 5 दिवस तरी घ्यायचे कंप्लीट करण्यासाठी. हा रूल असतो. काहींना मिनिमम ट्रेडिंग दिवस 3 असते तर काहींना 4 असते तर या अशा गोष्टी असतात. तर तुम्हाला मिनिमम ट्रेडिंग डेज कमीत कमी 5 दिवस तरी घ्यायचे. तर 7 घेतले तर बेटरच आहे. 7 घेतले तरी बेटर आहे. 5 दिवसाच्या पुढे घ्या किती पण. एका दिवसात तुम्ही हे रूल का येतं की लोकांनी लकीनी प्रॉफिट करू नये. म्हणजे काही लोक काय करतात तुक्का मारला आणि तुक्का चालला आणि एका दिवसाचं अकाउंट पास केलं 10% केलं. तर असं नाही. असं आपल्याला करायचं अजिबात नाही. हे ह्यांना प्रोफेशनल ट्रेडर पाहिजे जे की कन्सिस्टन्सी प्रॉफिट करू शकतात ट्रेडिंग मध्ये. म्हणून त्यांनी मिनिमम ट्रेडिंग डेचा हा रूल ठेवलेला आहे. म्हणजे आपल्याला 2% दररोज करायचे. 2% दररोज गेले तर 5 दिवसात तुमचे 10% होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं नाही. तुम्ही एका दिवसात 3% करू शकता आणि बाकीचे तुम्ही एका दिवसात 4% करू शकता. एका दिवसात 0.5 करू शकता. कसंही करू शकता. किंवा एका दिवसात 9 करू शकता 9% करू शकता आणि बाकीच्या 4 दिवसामध्ये तुम्ही 0.25 असंही करू शकता. तसं काही नाही. पण मिनिमम तुम्हाला 5 तरी दिवस घ्यायचे.
तर आपलं जे प्रॉफिट टार्गेट आहे ते अचीव करण्यासाठी. आता त्यानंतरचा रूल पहा, लॉट साईज अँड रिस्क मॅनेजमेंट. आता पहा, लॉट साईज अँड रिस्क मॅनेजमेंट. आता तुम्हाला या ठिकाणी बघायचंय लॉट साईज ज्या त्या अकाउंटला ज्या त्या $5,000 आहे, मग या ठिकाणी तुम्ही स्टँडर्ड लॉट साईज घेऊ शकता का? नाही. तर या ठिकाणी तुम्ही 0.05 किंवा 0.10 मिनीचा लॉट असे घेऊ शकता. मिनीचा मायक्रोचा लॉट घेऊ शकता $5,000चा. तुम्ही $1,00,000 तुम्ही घेऊ शकता स्टँडर्ड लॉट. $1,00,000च्या अकाउंटला तुम्ही लॉट साईज घेऊ शकता. आता या ठिकाणी बघू शकता, डोंट रिस्क मोर दॅन 2% पर ट्रेड. म्हणजे एका ट्रेडमध्ये 2% पेक्षा जास्त रिस्क घ्यायची नाही. म्हणजे 10,000च्या अकाउंटला $200 पेक्षा एका ट्रेडमध्ये रिस्क घ्यायची नाही. हे अशा गोष्टी असतात लॉट साईज किंवा रिस्क मॅनेजमेंट. हा तुम्ही ज्या त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन बघू शकता. आणि न्यूज अँड ओव्हरनाईट रूल. आता काही अकाउंटमध्ये ओव्हरनाईट होल्डिंग असतं किंवा नेट न्यूज ट्रेडिंग अलाउड असतं, किंवा काही अकाउंटमध्ये समजा संध्याकाळी तुमची 6ला न्यूज असेल तर पहिल्यांदा 4 मिनिटं आणि नंतर 4 मिनिटं, म्हणजे हा 8 मिनिटाच्या पिरियडमध्ये न्यूज ट्रेडिंग अलाउड नसते. या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी एंट्री आणि एक्झिट तुमचा ट्रेड करू शकत नाही. हे जरी केलं तरी तुमचं अकाउंट ब्रीच होणार आहे, म्हणजे तुमचं अकाउंट फेल होणार आहे. तुम्ही असं जरी केलं तरी तुमचं अकाउंट फेल होणार आहे. हे असे रूल असतात. कंपन्या तुम्हाला मोठं कॅपिटल प्रोव्हाइड करतात, मग तुम्ही ह्यांच्या रूलमध्ये राहिलंच पाहिजे. ते उगाच तुम्हाला इतक्या मोठ्या कॅपिटल, त्यांना प्रोफेशनल ट्रेडर पाहिजेत. त्यांना असेच गॅम्बलिंग करणारे ट्रेडर नाही पाहिजेत. त्यांना प्रोफेशनल ट्रेडर पाहिजेत. आता त्यानंतर पाहू शकता तुम्ही, त्यानंतरचा रोल आहे प्रॉफिट स्प्लिट. तुम्ही FAQ सेक्शन मध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे ह्या कंपनीचं प्रॉफिट स्प्लिट किती. सगळ्यात पहिल्यांदा काही कंपनी तुम्हाला 80-20 देतात, म्हणजे 80% तुम्हाला आणि 20% स्वतःला ठेवतात. काही पर्सेंट तुम्हाला 90% देतात, 10% स्वतःला ठेवतात. प्रॉफिट स्प्लिट तुम्हाला पाहून घ्यायचंय कंपन्यांमध्ये. हे 2 स्टेपच्या अकाउंटमध्ये प्रॉफिट स्प्लिट ही जास्त असतं. इन्स्टंट मध्ये किंवा 1 स्टेपच्या अकाउंटमध्ये प्रॉफिट स्प्लिट कमी असतं. हे तुम्हाला पाहिजे. आता त्यानंतरचा रूल आहे कन्सिस्टन्सी रूल. आता पहा, कन्सिस्टन्सी रूल म्हणजे काय? आता पहा, कन्सिस्टन्सी रूल हा का ठेवलेला आहे? कन्सिस्टन्सी रूल म्हणजे काही ट्रेडर काय करतात, तुक्के मारतात, कसे पण मारतात, मोठे एक दिवशी ट्रेड करतात आणि बाकीचे दिवस त्यांना लॉस असतो. बट त्यांना कन्सिस्टन्सी प्रॉफिट करावा ह्या दृष्टिकोनाने हा रूल बनवला आहे. हा रूल म्हणजे काय बघा नक्की तुम्ही. आता एका दिवसात आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट करता येणार नाही. म्हणजे पहा, आता कन्सिस्टन्सी रूल आहे समजा 20%. मी एक वेगळे एक्झाम्पल घेतो. 20%. आता 20%, आता माझं एका दिवसाचं प्रॉफिट आहे किती? $50 एका दिवसाचा प्रॉफिट आहे. मला जर प्रॉफिट विड्रॉ घ्यायचं असेल तर 50 हे कितीचे 20% आहेत? 50 हे $250 काय आहेत? हे 20% आहेत. म्हणजे एका दिवसात मला विड्रॉ घेण्यासाठी $250 करावे लागतील. $250 केले तर मला विड्रॉ भेटणार आहे. आता मी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल देतो. माझं एका दिवसाचा प्रॉफिट आहे किती? $100. $100 काय आहे? एका दिवसाचा प्रॉफिट आहे. माझं एका दिवसाचं प्रॉफिट किती? $100. आता मला विड्रॉ घेण्यासाठी किती करावं लागतील? $100 हे कितीचे 20% आहेत? $500 हे 20% आहेत. म्हणजे मला विड्रॉ घेण्यासाठी किती करावं लागतील? $500. आता बघा, मी अजून एक एक्झाम्पल देतो. $200. माझं एका दिवसाचा प्रॉफिट आहे किती? $200. $200 हे कितीचे 20% आहेत? किती डॉलरचे 20% आहेत? $1,000 हे तर काय इथं 20%. म्हणजे मला प्रॉफिट विड्रॉ घेण्यासाठी $1,000 माझा अकाउंट न्यावं लागणार आहे, तेव्हा मला विड्रॉ भेटणार आहे. तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही FAQ सेक्शन मध्ये जा, ज्या त्या वेबसाईटच्या ज्या त्या अकाउंटच्या, आणि त्या ठिकाणी त्यांनी एकदम बेस्ट एक्सप्लेन केलेलं असणार 100%. आता आपण बघूयात, पुढे जाऊयात फंडेड अकाउंटच्या गोष्टीमध्ये. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी अजून काय येतं फंडेड अकाउंटचे रूल. हे तुम्हाला रूल फॉलो करायचे आहेत. कडक मध्ये रूल असतात हे तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आता काही फंडेड अकाउंटचे रूल असतो, काहींना नसतो. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे काय? म्हणजे मोठे लोट मारायचे, 1-2-10 सेकंदामध्ये तुम्ही एक्झिट करायचं. असं चालत नाही या ठिकाणी. पहा, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग इन्व्हॉल्व द होल्डिंग ट्रेड
60 सेकंद ऑर लेस फाईल द ट्रेड मे क्विक प्रॉफिट ऑन ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे 66 सेकंदपेक्षा म्हणजे 1 मिनिटापेक्षा कमी वेळात जर तुम्ही ट्रेड एक्झिट केला तर त्या ठिकाणी तुमचं अकाउंट जाणार किंवा तुम्हाला विड्रॉ भेटणार नाही. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 1 मिनिट तरी तुम्हाला ट्रेड होल्ड करायचं आहे, प्रॉफिट असो किंवा लॉस असो. तुम्हाला तसले हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग करता येणार नाही. हे तुम्हाला समजलं. आता या ठिकाणी काय आहे, त्यानंतर कन्सिस्टन्सी रूल हा आपला मागच आपल्याला एक्सप्लेन झालेला आहे. आता पुढे जाऊयात आपण. आता फंडेड अकाउंट मध्ये रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं, आपल्याला फंडेड अकाउंट मध्ये रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं हे तुम्हाला मी समजून सांगतो. आता पहा, समजा आपलं रिस्क पर ट्रेड समजा 100K चं आपलं अकाउंट आहे किंवा $1 लाख आपला अकाउंट आहे. $1 लाख आपला अकाउंट आहे. त्या अकाउंटला आपलं रिस्क मॅनेजमेंट कसं करायचंय किंवा प्रत्येक कोणते अकाउंट असो त्या अकाउंटला आपलं रिस्क मॅनेजमेंट कसं करायचंय. तर एका ट्रेडमध्ये 0.5 ते 1% आपल्याला रिस्क घ्यायची. म्हणजे $1 लाख $500 ते $1000 आपल्याला एका ट्रेडमध्ये आपल्याला काय करायची, रिस्क घ्यायची. हे फंडेड अकाउंट मध्येच नाही तर हे रिअल अकाउंट मध्ये असो किंवा हा ट्रेडिंगचा हार्ट आहे. हा रिस्क मॅनेजमेंट हा ट्रेडिंगचा हार्ट आहे. रिस्क मॅनेजमेंट जर ट्रेडिंग मधून काढून घेतलं तर ट्रेडिंग हे 5% सुद्धा नाही. सगळ्यात जास्त ट्रेडिंग मध्ये किंवा ट्रेडिंगचा हर्ट असेल तो म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट आणि डिसिप्लिन जर ट्रेडिंग मधून काढून घेतलं तर ट्रेडिंग हे 0 आहे. आणि आता पहा त्यानंतर काय आहे, मॅक्स ट्रेड पर डे. एका दिवसामध्ये आपल्याला ट्रेड किती घ्यायचे. एका दिवसामध्ये जर आपण 1% ची रिस्क घेतली, 2 ट्रेड घेतले तर मॅक्झिमम डेली लॉस आपला $2000 झाला. म्हणजे एका दिवसामध्ये आपल्याला काय करायचे तर 2 ट्रेड घ्यायचे. प्रॉफिट असो, प्रॉफिट झाला तर बेस्ट त्या ठिकाणी ट्रेडिंग क्लोज करायची. लॉस जरी झाला तरी एका ट्रेडमध्ये 1% ची रिस्क घेतली आणि आपल्याला लॉस झाला तर आपण अजून एक स्वतःला ऑपॉर्च्युनिटी द्यायची आणि अजून एक ट्रेड घ्यायचा. म्हणजे 2 ट्रेड घ्यायचे दिवसामध्ये आणि 2 ट्रेडमध्ये जर लॉस झाला तर त्या ठिकाणी डे तुम्हाला क्लोज करायचा आहे. आणि पहिल्या ट्रेडमध्ये जर प्रॉफिट झालं तरी डे तुम्हाला क्लोज करायचा आहे आणि जरी लॉस झाला तरी तुम्हाला डे क्लोज करायचा आहे. आज मॅक्स टोटल लॉस 8 ते 10% लॉस असतो मॅक्स. टार्गेट प्रॉफिट 8 to 10% असतं. त्यानंतर रिस्क रिवॉर्ड, आपल्याला रिस्क रिवॉर्ड किती घ्यायचा आहे. आपल्याला रिस्क हा रिवॉर्ड हा 1:2 च्या पुढेच असला पाहिजे. 1:2 च्या पुढेच बुक करायचा. 1:1 कधीही बुक करायचा नाही. 1:1 किंवा 1:3 1:4 ह्या गोष्टी आपल्याला बुक करायच्या ट्रेडिंग मध्ये. न्यू ट्रेडिंग अवॉइड. कधीही आपल्याला, तुम्ही जर नवीन असाल तर कधीही तुम्ही न्यू ट्रेडिंग करायची नाही. न्यू ट्रेडिंग पूर्णपणे गॅम्बलिंग आहे. तुम्हाला जर इन्फ्लुएन्स किंवा कोणी सांगत असेल तुम्हाला न्यू ट्रेडिंग करा तर तो पूर्णपणे गॅम्बलिंग करत आहे. न्यू ट्रेडिंग मध्ये जास्त करून तुमचे स्टॉप लॉसेस हिट होतात किंवा का हिट होतात की मोठ्या मोठ्या कॅन्डल बनतात, स्प्रेड जास्त असतो, त्यामुळे तुमचं अकाउंट ब्लो होण्याचे चान्सेस पण असतं. लकीनी तुम्हाला एक दिवशी प्रॉफिट झालं तरी तुम्हाला 10 दिवस, बाकीच्या 9 दिवस तुम्हाला लॉस होणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्या एक दिवसासाठी बाकीचे तुम्ही 9 दिवस लॉस करू शकत नाही. ट्रेडिंग मध्ये दररोज तुम्हाला काय करता येणार ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. ट्रेडिंग मध्ये काय करता येणार, दररोज तुम्हाला काय करता येणार आहे, तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आता त्यानंतर पुढे जाऊयात आपण. काय आता सायकोलॉजी ऑफ फंडेड ट्रेड आहे. फंडेड ट्रेडिंग किंवा सायकोलॉजी एका ट्रेडरची कशी पाहिजे. आपल्याला स्टे क्लाइम आफ्टर विन ऑर लॉस. तुम्हाला विनिंग झालेला असो किंवा लॉस असो, तुम्हाला तुमचं माइंड हे शांत ठेवायचं नाही. लॉसेसच्या काळात तरी तुम्हाला माइंड शांत ठेवायचं आहे. आणि तुम्ही जरी प्रॉफिट बॅक टू बॅक 3-4 ट्रेड तुमचे प्रॉफिटेबल गेले तरी तुम्हाला मार्केटमध्ये माइंड क्लॅम ठेवायचं आहे. कारण जसं मार्केटचा कर्व किंवा मार्केटचा ट्रेंड अप डाऊन हायर हायर लो हायर लो हायर हे असं असतं, तसंही आपल्या माइंड सुधी प्रॉफिट झालं की भारी वाटतं, लॉस झाले की डाऊन येतो. आपण प्रॉफिट झाले की भारी वाटतं, लॉस झाले की डाऊन, जास्त लॉस झाले की अजून डाऊन येतो. असा कर्व आपल्या माइंड सुधी असतो. त्यामुळं प्रॉफिट असो किंवा लॉस तुम्ही माइंड तुमचं शांत ठेवा. डोंट चेस लॉसेस. लॉसेसला कधीच चेस करायचं नाही. एका दिवसाचा लॉस झाला, क्लोज सिस्टम. एका दिवसाचा लॉस झाला, सिस्टम क्लोज. किंवा त्याच दिवशी तुम्ही रिकव्हर करणार, मग तुमची ओव्हर ट्रेडिंग होणार आणि एखाद्या दिवशी मार्केट पूर्णपणे दिवसभर साईडवेज असतं.
साईडवेज गेले तर तुम्हाला प्रॉफिट होणारच नाही. साईडवेज मार्केटमध्ये प्रॉफिट कोणालाच होत नाही. त्यामुळं तुम्ही एका दिवसात तुमचं अकाउंट घालू शकता. एका दिवसात तुम्ही अकाउंट तर पास करू शकत नाही, पण तुम्ही एका दिवसात हमखास तुम्ही अकाउंट घालू शकता. फॉलो युअर प्लॅन नॉट इमोशन्स. मार्केटला माहित नाही तुमचे इमोशन्स काय आहेत, तुमचे इमोशन्स सॅड आहेत का हॅपी आहेत. मार्केटला काय माहिती? मार्केटला प्लॅनिंग माहिती. मार्केटला तुमचा फक्त प्लॅन माहिती. तुम्ही तुमच्या प्लॅनला फॉलो केलं तर तुम्हाला प्रॉफिट ऑटोमॅटिक येणार आहे. मार्केटला माहित नाही तुम्हाला मागच्या ट्रेडमध्ये प्रॉफिट झालाय का लॉस. मार्केटला काहीही घेणं देणं नाहीये. आता त्यानंतर काय आहे, ट्रीट प्रॉप लाईक युअर बिझनेस. ट्रीट प्रॉप फंडेड अकाउंट तुम्हाला बिझनेस सारखं जॉब सारखं करायचं आहे. मी तुम्हाला मागाशी एक्झाम्पल दिलं. 5% मंथली निघले पाहिजेत. 5%. तुम्ही जर हुकून चुकून $1,00,000 जर अकाउंट जर पास केलं तर 5% म्हणजे किती झाले ते? $5,000 झाले तुमचे. 5% म्हणजे किती झाले? $5,000 झाले. $5,000 तुम्ही कमवू शकता मंथली. तुम्ही जर $1,00,000 अकाउंट पास केलं तर. आता यूज सिंपल कन्सेप्ट किंवा टेस्ट स्ट्रॅटेजी. त्यानंतर काय? यूज सिंपल कन्सेप्ट, टेस्ट स्ट्रॅटेजी, प्राइस ऍक्शन, सपोर्ट एक्शन. सिंपल स्ट्रॅटेजी यूज करा, कॉम्प्लिकेटेड सिस्टीम करू नका. ह्या गोष्टी सांगायच्या आता. जरी तुम्ही स्मार्ट मनी कन्सेप्ट करत असाल, आयसीटी कन्सेप्ट करत असाल, तरी तुम्ही कॉम्प्लिकेटेड गोष्टी करू नका. सिंपलच गोष्टी ठेवा. सिंपलच गोष्ट मार्केटमध्ये वर्क होतात. माझ्या 5 वर्षाच्या एक्सपिरियन्स मधून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय. मी स्मार्ट मनी कन्सेप्ट शिकलो, प्राइस ऍक्शन शिकलो, आयसीटी शिकलो, पण मी काय यूज करतोय? फक्त एक ट्रेंडला फॉलो करतोय, काहीच फॉलो करत नाहीये, तरी पण प्रॉफिट बेस्ट होतं. तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला जॉईन असाल तर मी इंस्टाग्रामवर टाकत असतो माझे प्रॉफिट लॉस. तुम्ही तिथे पाहू शकता. तुम्ही हायलाइटेड टॅप केलेली, त्या ठिकाणी तुम्ही प्रॉफिट लॉस माझं पाहू शकता. फोकस ऑन 1 to करन्सी पेअर्स. आता पहा, मार्केटमध्ये आपल्याला 1 किंवा 2च करन्सी पेअर मध्ये ठेवायचे. आता पहा, मी तुम्हाला एक गोष्ट एक्झाम्पल देतो. मी तुम्हाला काय देतो? 2 फ्रेंड आहेत, एक राम आणि श्याम. आता ह्या रामला ह्या श्याम बद्दल किंवा ह्या रामला एकच फ्रेंड आहे श्याम, आणि श्यामला 1000 फ्रेंड आहेत. कोणाची मैत्री तुम्हाला बेस्ट राहील सांगा बरं तुम्हाला? हा जर राम असेल तर त्याला ह्या मित्राबद्दल सगळ्या गोष्टी माहिती असतील, पण ह्या श्यामला त्याच्या मित्रांबद्दल किती गोष्टी माहिती असतील? 1000 मित्रांबद्दल काहीच माहित नसेल. त्यामुळे क्वांटिटी ट्रेडिंग मध्ये क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्व आहे. 1000 ट्रेड घेण्यापेक्षा 100 ट्रेडच महत्वाचे. 10 करन्सी पेअर ट्रेडिंग करण्यापेक्षा 1-2 करन्सी पेअर ट्रेडिंग महत्वाचे. तुम्हाला त्याचं बिहेवियर कळतं. तुम्ही जर तुमच्या फ्रेंड मध्ये दररोज जात असाल तर तुम्हाला त्या फ्रेंडचं बिहेवियर माहिती. ह्या फ्रेंड कधी हॅपी असतो, कधी सॅड असतो, ह्या फ्रेंडकडे काही गोष्ट नाही, ही सगळं तुम्हाला त्या फ्रेंड विषयी सगळ्या गोष्टी माहित असतात. पण तुम्ही ज्या व्यक्तीला भेटलाच नाही किंवा तुम्हाला 10 लोकांबद्दल तुम्ही लक्षात ठेवायचं, ती गोष्ट तुम्हाला कॉम्प्लिकेटेड जाते. तसंच मार्केटचं पण आहे. तुम्ही जर प्रत्येक करन्सी पेअरची बिहेवियर वेगवेगळे असतं, त्यामुळे तुम्ही 1 किंवा 2 करन्सी पेअर मध्ये तुम्ही ट्रेडिंग करा. आता पहा, आता काय आहे? अवॉइड ट्रेडिंग ऑल सेशन्स. आता पहिल्यांदा असेल सेशन, त्यानंतर लंडन सेशन, त्यानंतर न्यूयॉर्क सेशन. तर ऑल सेशन मध्ये ट्रेडिंग करायची नाही. आता मी स्वतः काय करतो? ऑप्शन सेटिंग मध्ये जर ट्रेड भेटला त्या ठिकाणी माझा एफिलिएट झाला तर मी लंडन सेशन मध्ये एक ट्रेड घेतो. मी न्यूयॉर्क सेशन ट्रेड करत नाही. मला जर ऑप्शन सेशन मध्ये प्रॉफिट भेटलं तरी पण मी ट्रेडिंग क्लोज करतो. म्हणजे ऑल सेशन ट्रेडिंग करत बसायचं नाही. आपण काही देऊ नाहीत, आपल्याला सगळ्याच गोष्टी येणार आहेत आणि सगळे सेशन आपल्याला फॉलो होणार आहेत. प्रत्येकाला वेगवेगळे सेशन सूट होत असतं. मला असं सेशन सूट होतं, मला गोल्ड सूट होतं, मी त्याच्यामध्ये ट्रेडिंग करतो. तुम्हाला जर लंडन सेशन सूट होत असेल आणि तुम्हाला युरो सूट असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड करा. तुम्हाला जर न्यूयॉर्क सेशन सूट होत असेल आणि तुम्हाला US 100 सूट होत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड करा. यूज अलर्ट और जर्नी सॉफ्टवेअर. आता तुम्हाला तुमचं ट्रेडिंग जर्नल करायचंय. मी जर्नल कसं करायचंय हे गोष्टीचा व्हिडिओ पुढे घेऊनच येणार आहे. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आता जर्नल तुम्हाला मेंटेन करायचंय. तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेडिंग मध्ये जर्नल मेंटेन केल्याने काय होतं? ट्रेडिंग ही गोष्ट अशी
तुम्ही किती शिका, कोणत्याही माणसाकडून शिका, तरी तुमच्याकडून लॉसेस होणार आहेत किंवा मिस्टेक्स होणार आहेत. जर्नल केल्याने तुम्हाला त्याच मिस्टेक परत करायचे नाहीत, हीच गोष्ट ट्रेडिंग आहे. आता पहा पुढं काय आहे, त्यानंतर कॉमन मिस्टेक. आता मिस्टेक्स काय करतो माणूस ट्रेडिंग मध्ये, किंवा काय होतं ट्रेडिंग मध्ये माणसाकडून काय होती, ओव्हर ट्रेडिंग. ओव्हर ट्रेडिंग का होती, त्याचं प्लॅनिंग नसतं. एका दिवसात किती प्रॉफिट घ्यायचं, एका दिवसात किती लॉस घ्यायचा, ह्यामुळे त्याची ओव्हर ट्रेडिंग होते. किंवा ट्रेड मध्ये पण प्लॅनिंग नसतं, त्याच्यामध्ये त्याच्याकडे स्ट्रॅटेजी नसती, त्याच्यामुळे त्याचं ओव्हर ट्रेडिंग होतं. आता त्यानंतर काय, नो स्टॉप लॉस. 10 स्टॉप लॉस हिट झाले तरी बी 11व्या ट्रेडला स्टॉप लॉस लावायचा आहे, तरी 11व्या ट्रेडला स्टॉप लॉस आहे. इग्नोरिंग डेली लिमिट्स. तुमचं 5% असेल, काही अकाउंटचं 3% असेल, तर तुम्हाला हे लिमिट पाहिजे. डेली लिमिट किती तुमच्या प्रॉफिट अकाउंटचं. त्यानंतर ट्रेडिंग ड्युरिंग बिग न्यूज. तुमच्या रेड फॉल्टर न्यूज असते, तर फॉरेक्स फॅक्टरीवर तुम्ही न्यूज पाहता. फॉरेक्स फॅक्टरीवर तुम्ही न्यूज पाहतात, ते ज्या रेड फॉल्डर न्यूज असतात, रेड फॉल्डर म्हणजे मेन न्यूज असतात, हाय इम्पॅक्ट न्यूज असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला कधी ट्रेडिंग करायची नाही. त्याच्यामुळे तुमच्या मिस्टेक, तुमचं अकाउंट जाण्याचे चान्सेस असतात. इमोशनल रिव्हेंज ट्रेड्स. इमोशनल हेल्थ कडे तुम्हाला लक्ष द्यायचंय. तुम्हाला इमोशनल होऊन ट्रेड करायचे नाही. तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली, मार्केटला घेणं देणं नाही. तुम्हाला किती लॉस झालेला असतो, किती प्रॉफिट झालेला असतो, पुढल्या ट्रेड हा तुम्हाला बेस्ट ट्रेड घ्यायचा आहे. तुमचा ए प्लस सेटअप, तुमच्या ए प्लस सेटअपवर तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. मार्केटला माहित नाही, तुम्हाला ह्या मिस्टेक तुम्ही करू नका, बाकी काही नाही. ह्या कॉमन मिस्टेक करतात लोक, बाकी काही नाही ट्रेडिंग मध्ये. प्रॉफिट स्प्लिट किंवा विड्रॉ मेथड. कॉमन प्रॉफिट स्प्लिट किती, आपल्याला प्रॉफिट स्प्लिट हे गोष्टी पाहिजेत. आपल्याला प्रॉफिट 80 किंवा 20चं प्रॉफिट स्प्लिट पाहिजेत, किंवा 90 किंवा 10चं प्रॉफिट स्प्लिट पाहिजेत आपल्याला. ह्याच्यापेक्षा कमी असेल तर नको. मग आपण रिअल मध्ये ट्रेडिंग केलेच बेटर असणार ना. पे आउट एव्हरी 2 किंवा 4 वीक्स. पे आउट कधी, मंथली का वीकली का डेली पे आउट आहे का कसं आहे ते तुम्ही पाहून घ्या. पेमेंट कसं करणार आहे तुम्ही, पेमेंट शक्यतो क्रिप्टोचा यूज करा, क्रिप्टो करन्सीचा यूज करा. बँक अकाउंट मध्ये घेऊ नका. प्रोफॉर्म मधून तुम्ही कधी बँक अकाउंट मध्ये पे आउट घेऊ नका. तुम्ही क्रिप्टो ट्रेडिंग मध्ये पे आउट घ्या. आणि क्रिप्टो टू इंडियन करन्सी मध्ये कसं कन्वर्ट करायचं मी पुढे व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा, आणि मी पुढे तर व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यानंतर स्केलिंग प्लॅन, प्रत्येक ह्याचं स्केलिंग कसं आहे ते तुम्ही पाहू शकता. आता मी तुम्हाला 1-2 फंडेड अकाउंट कशी शोधायची मी तुम्हाला एकदा दाखवतो, आणि त्यानुसार बेस्ट फंडेड अकाउंटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये येतो, ते तुम्ही जाऊन तिथून परचेस करू शकता, किंवा वेबसाईटवर जाऊन तुम्ही परचेस करू शकता. आता या ठिकाणी पहा, आता मी काय करतो, एक $5,000 म्हणजे नवीन लोक आपल्या अकाउंटवर नवीन लोक जास्त आहेत, तर नवीन लोकांना $5,000 अकाउंट कसं बेस्ट फाइंड आउट करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता पहा, आता इथे या ठिकाणी तुम्ही पहा, या ठिकाणी मी एफएक्स केलं, मी फिल्टर मध्ये एफएक्स केलं, $5,000 केलं. आता मी काय केलं, मी क्लिक केलं प्राइस वर, प्राइस वर क्लिक केलं. पहा या ठिकाणी मला फक्त $17 आणि फंडिंग पिपचं किती होतं, $47 होता. मी प्राइस मला तिकून हाय प्राइस टू लो प्राइस दाखवत होतं. तर आता लो प्राइस पासून हळूहळू इकडे बघा $19, $17 हे असं दाखवत होतं, असं दाखवते. आता मी प्राइस वर क्लिक केलं. आता मी काय केलं, त्यानंतर पे आउट फ्रिक्वेन्सीवर क्लिक केलं. ऑन डिमांड पे आउट आहे. हे जे अल्फा कॅपिटल आहे, ही जी कंपनी, हे तुम्हाला काय करते, ऑन डिमांड पे आउट घेते. मग ती कधीही पे आउट देते तुम्हाला. येट मार्केट काय करते, ऑन डिमांड पे आउट देते. इन्स्टंट फंडिंग काय करते, ऑन डिमांड पे आउट घेते. म्हणजे तुम्ही टार्गेट हिट करा तुमचं 10% किंवा काय असेल त्यांचे रूल ते हे करा, आणि ऑन डिमांड तुम्ही कधी पे आउट घेऊ शकता. तर काही प्लॅटफॉर्मचं कसं असतं, तुम्ही एव्हरी फ्रायडे किंवा आता बघा पुढं खाली ह्यांचं एव्हरी फ्रायडे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचं. काहींचं कसं असतं, तुम्ही 14 दिवसानंतर घ्या. तर आता ह्या गोष्टीकडे नाही बघायचं. आपल्याला काय बघायचंय, आपल्याला एक सगळ्यात बेस्ट ट्रस्टेबल कंपनी पाहिजे. ट्रस्टेबल कंपनी कशी पाहिजे बघा. आता मी काय केलं, मी आता प्रॉफिट टार्गेट बघा ह्याचा किती 10%.
आता अजून तर मी ह्याच्यावर क्लिक केलं. आता मेवन ही एक कंपनी, ह्याचं किती 8% आहे फर्स्ट स्टेपच्या ह्याच्यामध्ये, आणि काहींचं किती 10% आहे. आता हे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार घ्या. पण मी तुम्हाला बेस्ट अकाउंट कसं व्हायचं, मी पैशाकडे बघत नाही, बेस्ट अकाउंट आपल्याला पाहिजे, विड्रॉ दिलं पाहिजे परत त्याने. मी काय केलं, फ्रॉमवर क्लिक केलं. आता मी अजून एक गोष्ट करतो. या ठिकाणी काय आहे, लॉयलिटी पॉइंट्स. द 5% ERS, ह्या कंपनीला लॉयलिटी पॉइंट भेटले आहेत 136. द 5% ERS ला 136 लॉयलिटी पॉइंट भेटलेले आहेत. इथं काय एरर आहे म्हणून $247 दाखवते, पण इतकं महाग नाहीये अकाउंट. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला टॉपच्या कंपन्यामध्ये जायचंय. टॉप, तुम्ही विचार करा टॉप 5 कंपनीज कोणकोणत्या आहेत इंडियामध्ये. प्रोफॉर्मच्या ह्याच्यामध्ये टॉप 5 कंपनी कोणत्या आहेत आता चेक करू आपण. मी फर्मवर क्लिक केलं. द 5% ERS ही एक बेस्ट कंपनी इंडियामध्ये. इतकं नाही, त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्यांची लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. इतकी किंमत नाही $5,000ची, कमी किंमत आहे, काहीतरी $30-35 असेल. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि पहिल्या नंबरला येते ही जी फंडिंग पिप्स आहे, फंडिंग पिप्स ही पहिल्या नंबरला कंपनी येते. त्यानंतर द 5% ERS ही कंपनी येते. ह्या दोन डायरेक्ट तुम्ही ह्या दोन कंपनीचे अकाउंट बाय करू शकता डायरेक्ट. आणि आता पहा, बाकीच्या कंपन्यांबद्दल मला आयडिया नाही, मी फंडिंग पिप्स मधून विड्रॉ घेतलेला आहे, मला बाकीच्या कंपन्यांबद्दल आयडिया नाही. तुम्ही सर्च करू शकता, इथे ह्या प्रोफॉर्म मॅचवर करू शकता, किंवा गुगलवर जाऊन प्रत्येक कंपनीची वेबसाईट टाकून तिथे सर्च करू शकता, किंवा युट्यूब चॅनल पाहू शकता, काही पाहू शकता, रिव्ह्यू पाहू शकता. तुम्हाला ट्रस्ट पायलटवर जाऊन रिव्ह्यू पाहिजेत तुम्हाला. या ठिकाणी जाऊन तुम्हाला रिव्ह्यू पाहिजेत, कोणत्या कंपनीचे बेस्ट रिव्ह्यू आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला पाहिजे. आता त्यानंतर तुम्हाला स्प्रेड पाहिजे आहे, त्यानंतर परफॉर्म रूल पाहिजेत, लोकांचे फेवरेट परफॉर्म कोणते आहेत, बेस्ट सेलर कोणते आहेत, चॅलेंजेस कोणते आहेत बेस्टचे, प्रॉफिट टार्गेट काय आहे, ह्या गोष्टी तुम्हाला पाहिजे. आता तुम्ही या ठिकाणी फिल्टर लावून पाहू शकता. आणि मी स्पेशल एक व्हिडिओ घेऊन येणार आहे परफॉर्म मॅचवर. ह्या परफॉर्म मॅचवर एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे, फिल्टर लावून कसे तुम्हाला हे करायचे. आता माझ्यामध्ये भागात पहिल्यांदा तुम्ही फंडिंग पिप्स, सेकंड द 5% ERS, आणि थर्ड द फंडेड मार्केट्स, फोर्थ इन्स्टंट फंडिंग. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा हे लक्षात ठेवा, हे एक बेस्ट परफॉर्मचे अकाउंट आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही बाय करू शकता. मी तर म्हणेन पहिल्या दोनचेच बाय करा. तुम्हाला जर सेकंड दोन आवडत असेल तर तुम्ही ते बाय करू शकता. आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचे जरी काही जरी डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुमच्या ट्रेडर मित्रांना शेअर करा हा दाबून व्हिडिओ, जेणेकरून त्यांनाही परफॉर्म बद्दल माहिती पडेल, आणि त्यांचं जे कॅपिटल मुळे जे ट्रेडिंग करायचं राहिलं होतं ते सुद्धा त्यांचं स्वप्न सॉल्व्ह होईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.